नमस्कार मित्रांनो. लेखक कवी अशोक तळवी मोटिवेशन स्पीकर आणि टुरिझम चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आम्ही आता नेपाळमध्ये आहोत आणि तुम्ही पाहू शकताय आम्ही भक्तपूरला आलो आहे. आणि भक्तपूर ही नेपाळची खूप जुनी अशी राजधानी आहे मित्रांनो. कर्नाटकमधील जशी हम्पीची वेगवेगळी छोटी मोठी मंदिरं आहेत, त्याच प्रकारे भक्तापूरला मित्रांनो इथं मंदिरं आहेत. दत्त मंदिरं आहेत, दुसरी अनेक मंदिरं आहेत. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, खूप सुंदर असा हा युनेस्कोनं घोषित केलेला जागतिक वारसा आहे. इथं मित्रांनो आम्हाला येण्यासाठी संध्याकाळ झालेली आहे, त्यामुळे काही मूर्त्या वगैरे आपल्याला स्पष्ट दिसत नाहीत. तरी पण तुम्ही जेवढं शक्य आहे तेवढं पाहण्याचा प्रयत्न करा आणि ते मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. पाहू शकताय कसा हा सिंह बसलेला आहे. सिंहाची प्रतिकृती आहे. खूप वेगळ्या पद्धतीचं मंदिरं नेपाळमध्ये मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतात. जवळपास 2000 वर्षापूर्वीचे हे मंदिर आहे मित्रांनो. नेपाळमध्ये एवढा मोठा भूकंप झाला, काठमांडू शहर उद्ध्वस्त झाले होते, तरीही या मंदिराला मित्रांनो साधा खरूजसुद्धा आला नाही. पहा मित्रांनो, इथं तुळजा भवानीचं मंदिर आहे. खूप सुंदर अशी कलाकृती आहे मित्रांनो. मॅक्झिमम लाकडांचा वापर करण्यात आलेला आहे. 2000 वर्षापासून ही जी बिल्डिंग आहे तिथं अस्तित्व, या दरबार स्क्वेअरचं अस्तित्व टिकून आहे. हीच मोठी गोष्ट आहे मित्रांनो. हो. सगळीकडे या परिसरामध्ये मंदिरांची मालिकाच आहे. खूप सुंदर असा हा परिसर आहे. स्वच्छ आहे, टापटीप आहे. वेगवेगळे दरबार वगैरे आहेत. पाहू शकताय अजस्त्र अशी ही घंटा मित्रांनो. खूप मोठी घंटा आहे. हत्ती आहेत. बघ अशी
नक्षीकाम केलेली चित्र आहेत मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. माझा हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक आणि शेअर करायला विसरू नका.